नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 मधील वाङ्मयीन संस्कृती या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना यातील घटक क्रमांक 2 वाङ्मयीन संस्कृती संघर्ष या बाबतीतली आपली ही चर्चा आहे. मागील काही लेक्चर्समधून आपण वाङ्मयीन संस्कृती संघर्ष, बहुजन अभिजात संघर्ष, भाषा शुद्धी चळवळ, श्लील अश्लीलते संबंधातील वाद आणि विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल या नाट्य साहित्य कृतीवरून उद्भवलेले वाद या संदर्भातली चर्चा केली होती. आज आपण या घटकाच्या शेवटाकडे जातोय. हा शेवटाकडे जात असताना गांधी मला भेटला या वसंत गुर्जर यांच्या कवितेच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयं अध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयं अध्ययन साहित्याचा आधार घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत. मित्र हो, गांधी मला भेटला या वसंत गुर्जरांच्या कवितेवरती अनेक वेगवेगळे आरोप केले होते. गांधी मला भेटला ही वसंत गुर्जर यांची कविता 1984 मध्ये प्रकाशित झाली. अशोक शहाणे यांच्या प्राप्त प्रकाशनाने ती पोस्टर पोएट्रीच्या स्वरूपात प्रकाशित केली. तसेच ती 1994च्या बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या अंकातही पुनर्प्रकाशित करण्यात आली. बँकेतल्या वरिष्ठांच्या काही गैरप्रकारांना उघडकीस आणण्याचा लौकिक असलेले तुळजापूरकर हे या अंकाचे संपादक होत. 10 वर्षे आधीच्या प्रकाशनात कोणताही आक्षेप घेतला गेला नव्हता, पण यावेळी मात्र संपादक व कवी या दोघांवरतीही आक्षेप घेऊन न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. गांधीजींसारख्या ऐतिहासिक महान व्यक्तीचा अवमान व अश्लील भाषा या मुद्द्याच्या आधारे 1994 साली संघ कुळातील पतित पावन या संघटनेने हा दावा दाखल केला होता. संपादक तुळजापूरकर यांनी आधीच माफी मागितल्याने त्यांची मुक्तता झाली, पण कवी वसंत गुर्जर यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने लातूर येथील न्यायालयात हा खटला चालू झाला होता. राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी या घटनेच्या अनुषंगाने चर्चिल्या गेल्या. व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर राजकीय गोष्टींचा दबाव असतो हे या घटनेने ठळक केले. कलाकृतीचा दर्जा कितीही उच्च स्वरूपाचा असला तरी त्यातील आशयाने समाज आणि राजकीय गोष्टीतील विपरीततेचा मुद्दा हा चव्हाट्यावर आणला होता. या कवितेवर खटला दाखल करण्यापाठीमागे काही राजकीय प्रेरणा देखील कारणीभूत ठरल्या. ज्या संघटनेने यावर खटला नोंदवला ती एक हिंदुत्ववादी संघटना होती. खरे तर या कवितेवर महात्मा गांधींचा विचार व तत्वावर चालणाऱ्या अधिकृत वारशांनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही. या उलट या हिंदुत्ववादी संघटनेने महात्मा गांधींचा खून करणाऱ्या, नथुरामांचा उदो करणाऱ्या मी नथुराम बोलतोय या नाटकावरही कोणताही आक्षेप घेतला नाही. इथेच त्यांची खरी भूमिका आणि त्यामागील राजकारण लक्षात येते. त्यावेळी आम्ही गांधीजींचा आदर करतो इतकेच बोलून सारवासारव या संघटनेने केली, पण त्यांनी महात्मा गांधीजींचा विचार व तत्वांवर कोणतेही भाष्य केले नाही. यामागे राजकीय दबाव बळकट करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे इतकाच हेतू असल्याचे स्पष्ट होते. इतिहासातील व भारतमुक्ती लढ्यातील एक महत्त्वाची व्यक्ती, विचारवंत, तत्ववेत्ता म्हणून जगभर मान्यता पावलेल्या व्यक्तीवर महात्मा गांधींवर ही कविता आधारित आहे. या कवितेमध्ये महात्मा गांधींच्या विचार आणि तत्वांच्या विरोधी मांडणी केली आहे.
हा मांडणी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण खरे पाहता महात्मा गांधींच्या विचारांना मोडीत काढणाऱ्यांच्या विरोधातील ही एक उपरोधात्मक कविता आहे. वैचारिक स्वरूपाची मांडणी ही थेट स्वरूपाची असते, परंतु कलात्मक अभिव्यक्ती ही थेट किंवा सरळ असेलच असे नाही. उपमा, अलंकार, उपरोध यामुळे इतरांपेक्षा साहित्याचे मूल्य वेगळे ठरत असते, किंबहुना ते त्या साहित्यकृतीचे कलामूल्य असते. त्यामुळे अशा कलाकृतीचा अर्थ हा शब्दशः घेणे धोक्याचे आणि फसवणारे असते. तसेच कविता ही रचना कमी शब्दात व्यापक अर्थ सांगणारी असते. कवितेमध्ये दोन शब्दांमधील, दोन अक्षरांमधील जागाही वेगळ्या अर्थाने सूचन करत असतात. त्यामुळे कवितेचा सूचकता हाही एक महत्त्वाचा गुणधर्म असतो. साहित्य समीक्षेतील मूल्य माहीत असणाऱ्यांनी या कवितेचा सांगितलेला अर्थ आणि सामान्य वाचकाने वाच्यार्थावरून लावलेला अर्थ यामध्ये कमालीचा भेद असतो. या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आपल्याला या कवितेचे वाचन आणि अर्थविवेचन होणे गरजेचे आहे. कवितेचा प्रारंभ हा सरळ साध्या भाषेत आणि पुढे वापरलेल्या प्रतीकांचे सूचन अगोदर सांगून झाला आहे. भेटणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आणि ज्यांना भेटली ती व्यक्ती वसंत दत्तात्रय गुर्जर आहेत. भेटीचे ठिकाण आणि त्यानंतरच्या संवादाचे प्रकटन होते. कवीला महात्मा गांधी हे वेगवेगळ्या संवेदनशील अशा धर्मशाळांमध्ये भेटतात. हिंदूंच्या म्हणजे कवितेत चातुर्वर्णांच्या मंदिरात असे शब्द आहेत. हिंदूंच्या मंदिरांची पैशाची मोजमाप करताना आणि त्यातील एक निळी पत्ती कनवटीला लावताना भेटतात. बौद्ध विहारात बिबचिली अर्पताना दर आठवड्याला क्षमा मागणाऱ्या येशूपुढे गुडघे टेकून उभा असताना चुकल्या नंग्या फकीराप्रमाणे मशिदीत धर्मांतर करताना भेटतात. धर्माच्या नावावर चाललेल्या दुकानामध्ये श्रद्धेच्या नावावर चालू ठेवलेली लोकांची भावनिक पिळवणूक याचे हे विपरीत म्हणावे असे चित्र आहे. कवितेच्या पुढच्या भागात संस्कृतीची मानवी जगण्यावरील आलेली बंधने आणि त्या बंधनाच्या घुसमटीला करून दिलेली वाट याचे सूचक चित्रण येते. गुर्जर म्हणतात की गांधी मला भर रस्त्यावर हेमा मालिनीच्या नावाने हस्तमैथून करताना दिसला. देशातला हा पहिलाच स्ट्रीट प्ले, अहिंसेचा हाही एक प्रयोग. म्हणजे महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या प्रयोगाचा प्रतिकात्मक अर्थ देणाऱ्या या ओळी आहेत. शरीर संबंधांना विकृत मानून असल्या गोष्टी पाप पुण्याच्या तागडीत तोलून पाप देणारी संस्कृती लादली जाते. त्यामुळे हिंसेतून शरीर संबंधाचे सुख मिळवण्यापेक्षा हस्तमैथुनातून अहिंसात्मक पद्धतीने मिळवलेले ठीकच, हा एक प्रयोगच म्हणावा लागेल अशी उपरोधाची भाषा इथे येते. गांधी मला टागोरांच्या गीतांजलीत भेटला तेव्हा तो गोलपिट्यावर कविता लिहित होता. या ओळीतून हा उपरोध दिसून येतो. मानवी जीवनातील उदात्त विचार, अभिजन वर्गातील लोकांच्या जीवनातील सुख दुःखाचे चित्रण करणारे रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली हे काव्य त्यांनी रेखाटलेल्या मानवी जगण्याच्या दुःखालाही लाजीवानी वाटेल असे गोलपिट्यातील जीवन, नामदेव ढसाळ झोपडपट्टीतील देहविक्री करणाऱ्या स्त्रियांचे जीवनाची परवड गोलपिठा या कविता संघातून मांडतात. अशा तळागाळातल्या जीवनाकडे रवींद्रनाथ टागोरांसारखे कवी पाहू शकत नाहीत किंवा त्यावर लिहू शकत नाहीत, हे सत्य आहे. म्हणून अभिजन आणि बहुजन असा संघर्ष उभा राहतो. म्हणूनच इथे अभिजनांनी गरगवलेल्या गीतांजली सारख्या काव्यामध्ये कवीला महात्मा गांधी भेटतो की जो गोलपिट्यासारखे वास्तव दुःखद जीवनाचे चित्रण करतो. कल्पित सुखापेक्षा वास्तवातील दुःखाला सामोरे जाण्याची सूचकता या ओळीतून पाहायला मिळते. समाजातील अशा विविध गोष्टींवर ही कविता प्रकाश टाकते. गांधी मला
माओवाच्या लॉंग मार्चमध्ये भेटला तेव्हा तो शेतकऱ्यांच्या वेशात खेड्यातून शहरात स्थायिक व्हायला निघाला होता. मार्क्स, लेनिन, माओ यांनी शेतकरी कामगार वर्गाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची व लढ्यातून आपले हक्क मिळवण्याची जाणीव करून देतात. अशा विचारांनी लढू पाहणारा शेतकरी कामगार ही काही बाबतीत तडजोड करून भांडवलदारांच्या बाजूचा होऊन जातो. म्हणूनच कवीला माओवाच्या मोर्चात सामील झालेले गांधी शेतकऱ्यांच्या वेशातून शहरात स्थायिक व्हायला निघाला असताना भेटतात. गांधीजींचा खेड्यांचा विकास होण्यासाठी खेड्याकडे चला हा नारा त्यांचा विचार धाब्यावर बसवल्याची बोच यातून सूचित होते. हे सूचन कवितेच्या पुढच्या भागातूनही दिसून येते. गिरणीची भिंत चढून बिली बावटाचा जय जयकार करणारा कामगार गांधी, गांधींच्या दवाखान्यात सावरकरांना सॅम्पलची बाटली विकणारे गांधी, अटल बिहारी वाजपेयींच्या पेशवाई गांधीवादी समाजवादी जपमाळ ओढणारे गांधी, व्हाईट हाऊसमध्ये रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबणारे गांधी, संघस्थानावर अखंड हिंदुस्थानाची जयघोष करणारे आणि अर्धी चड्डी सावरत उठ्या बशा करणारे गांधी, फॉरेस्ट रोडच्या कमऱ्यात भेटणारे गांधी, अशा अनेक ठिकाणी भेटणारे गांधी हे त्यांच्या विचार आणि तत्वांच्या अगदी विरोध स्वरूपाचे आहेत. सत्य, अहिंसा, प्रेम या त्यांनी जीवनभर जपलेल्या तत्वांचे विचार आणि तत्वांच्या अगदी विरोधी स्वरूपाचे आहे. त्यांचे हे विचार कसे पायदळी तुडवले जातात, त्याचे भांडवल करून विकृत गोष्टी छुप्या पद्धतीने कशा अंमलात आणल्या जातात याचा पाठ मिळतो. अशा अनेक गोष्टी कवितेतून सूचित होतात व ही कविता मुखवटाधारी गोष्टीतील सत्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच कवितेच्या सुरुवातीस सत्य हे नेहमीच सुंदर असल्याचे आणि पूर्णांशाने सुंदर असल्याचा गांधींचा विचार मांडला गेला. ते कोणत्याही कसोटीवर कुरूप ठरत नाही, पण सत्य सांगून आताच्या काळात अनेक गोष्टीतून घडत असणाऱ्या विपरीततेची उपरोधात्मक मांडणी या ठिकाणी केली दिसते. एकूणच ही कविता ही महात्मा गांधींच्या तत्वांची आणि विचारांची पुन्हा एकदा आठवण करून देते. ही कविता त्यांच्या नावाखाली चाललेल्या विपरीत गोष्टींचा पर्दाफाश करण्याचे काम करते. इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावर होणाऱ्या राजकारणाने समाज ढवळून निघते आहे. या सर्वांची मांडणी या कवितेतून होते की जी इथल्या व्यवस्थेला अमान्य आहे. म्हणूनच अशा कवितांवर आमच्या महात्म्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा भावनेतून खटले भरले जातात, जेणेकरून अभिव्यक्ती माध्यमाला चाप बसेल वा राजकारणातल्या धर्मकारणातल्या गोष्टींची कोणत्याही गोष्टीची समीक्षा केला जाणार नाही अशी भूमिका यामागे दिसते. म्हणूनच या गोष्टीला उत्तर म्हणून महात्म्याचे वचन देखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या ही कवितेतील ओळ खूप महत्वाची ठरते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील या दबावाविरोधात अनेक चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत व साहित्यिकांकडून टीकाही झाली, कडाडून टीकाही केली. आम्ही कवीच्या बाजूचे असे म्हणत शांता गोखले, उल्का महाजन, सुरेश सावंत, मिलिंद मुरुडकर यासारख्या अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आणि गांधी मला भेटले या कवितेवरती वाद निर्माण झाले होते. तर मित्रहो, या ठिकाणी आपण गांधी मला भेटले हे वसंत गुर्जर यांच्या कविते संदर्भात जे वाद निर्माण झाले होते त्या संदर्भातली चर्चा केली. ही चर्चा करत असताना आपण MA मराठी या अभ्यासक्रमाच्या या वाङ्मयीन संस्कृती अभ्यासक्रमाला लावलेल्या कलाकृती संदर्भातल्या अनुषंगाने ही चर्चा केली होती. या पाठीमागे कोणत्याही सामाजिक संघटनांचा अथवा जाणीव चळवळींचा हेतू दुखावणे हा हेतू नसून अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा केली होती. एकूणच या घटकात आपण वाङ्मयीन संस्कृती, संकल्पना आणि स्वरूप समजून घेतले. लिखित रूपाने अभिव्यक्त होऊ लागल्यानंतर लेखन संस्कृती किंवा वाङ्मयीन संस्कृती रूढ झाली व विकसित झाली. समाजाचे जसजसे स्तर पडत जातात तसतसे व्यक्तींच्या जगण्याचे आणि पर्यायाने अनुभवांचे स्तरही बदलतात.
त्यामुळे साहित्यातील अनुभव ही एकरेषीय कधीच असत नाहीत. तसेच एकाच कालखंडात लेखन करणाऱ्या साहित्यकारांचे साहित्यातील अनुभव, ते मांडण्याची रीत आणि भाषा आकृतिबंधासारखी कधीच असत नाही. समाजाच्या एका स्तरावरील व्यक्तींचे अनुभव, प्रवृत्ती भिन्न भिन्न असल्याने साहित्यात वेगळेपण दिसून येते. या कारणास्तव साहित्याच्या म्हणजे वाङ्मयाच्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या आणि या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये आपण प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक, उत्तर आधुनिक अशा काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या वाङ्मयीन संस्कृतीचा संघर्षाचे रूप अभ्यासले. अभिजात आणि बहुजन संस्कृती संघर्षाचे देखील आपण या ठिकाणी चित्रण केले, त्यांचा अभ्यास आढावा घेतला. घाशीराम कोतवाल आणि गांधी मला भेटले या साहित्यकृतीवरून निर्माण झालेल्या वादाचे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध व त्याविरुद्धचा संघर्ष विस्ताराने अभ्यासला. घाशीराम कोतवाल या नाटकात तेंडुलकरांची उत्तर पेशवे काळातील ब्राह्मणांच्या वृत्तीचे, त्यांच्या मानसिकतेचे अगदी थेटपणे चित्रण केले आहे, ज्यावर समकालीन ब्राह्मणांनी तीव्र आक्षेप घेतले. आपल्याच ब्राह्मण जातीची लक्तरे वेशीवर टांगली म्हणून तेंडुलकरांना अत्यंत हीन पद्धतीने टीकेला सामोरे जावे लागले. वसंत गुर्जरांच्या गांधी मला भेटला या कवितेच्या माध्यमातून इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावर होणाऱ्या राजकारणाने समाज ढवळून निघाला. ही घुसळणी इथल्या व्यवस्थेला अमान्य आहे, म्हणूनच अशा कवितांवर आमच्या महात्म्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, अशा भावनेतून खटले भरवले जात होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील या दबावाविरोधात अनेक चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिकांनी कडाडून टीका केली. त्यानंतर आम्ही कवीच्या बाजूने असे देखील काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आवाज उठवला आणि या संदर्भातील आपण सर्व चर्चा केली. मित्रहो, या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 3871 किंवा 0231 269 3671 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.